कामठी नगर परिषद चुनाव को लेकर राजनीतिक माहौल गरमाया गया है। कामठी नगर परिषद चुनाव 35 साल बाद भाजपा के लिए जीत की संभावना दिखाई जा रही है और इसी वजह से राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे को बनी किसी कारण छोटे से चुनावी विवाद से घसीटा गया। मेश्राम ने इससे कहा गया कि इसका विरोध प्रदर्शन भी हुआ। धर्मपाल मेश्राम ने सुलेखा कुंभारे पर निर्मस्तर के आरोप लगाने का भी गंभीर आरोप लगाया। सुलेखा कुंभारे ने सिर्फ एक चुनाव को लेकर राजनीतिक नेताओं पर बेहद नीचे दर्जे के आरोप लगाए। आइए सुनते हैं और क्या कहा धर्मपाल मेश्राम ने। हे सर्वविदित आहे की नगर परिषदांच्या निवडणुका पहिल्या फेजमधल्या संपलेल्या आहेत। माननीय न्यायालयानं आणि निवडणूक आयोगानं ज्या काही निवडणुका थांबवलेल्या आहेत तेवढ्या थांबलेल्या आहेत। कामठी नगर परिषदेची निवडणूक भारतीय जनता पक्ष म्हणून 35 वर्षानंतर पहिल्यांदा जिंकण्याची शक्यता आम्ही निर्माण झालेली आहे आणि त्यातल्याच एका वैयक्तिक वादापोटी अनेक विषय या निवडणुकीच्या निमित्तानं सुरू देखील आहेत हे आपल्याला माहिती आहे। भारतीय जनता पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री, नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री, कामठी विधानसभेचे लोकप्रिय आमदार माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांना विनाकारण एका क्षुल्लकशा निवडणुकीच्या निमित्तानं वादात ओढण्याचं काम दुर्दैवानं या ठिकाणी झालेलं आहे, ज्याचा मी तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी निषेध करतो। सांगायचं झालं तर कामठी विधानसभा असेल, नागपूर शहर असेल आणि नागपूर जिल्हा असेल, महाराष्ट्र राज्याचा विकास साधताना आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्या गतीनं चौफेर विकास या महाराष्ट्राचा साधला, अनेक विकासाचे नवीन परिमाण, नवीन बेंचमार्क त्यांनी जे निर्माण केलेत, त्याचाच कित्ता गिरवत माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांनी कामठी विधानसभा मतदारसंघाचा विकास साधताना नागपूर जिल्ह्याला देखील एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम केलेलं आहे। दुर्दैवानं काही प्रतित्यश राजकारणी, अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर, या निवडणुकीच्या पूर्वीपर्यंत भारतीय जनता पक्षाची बहुजन रिपब्लिकन एकता मंच या सुलेखाताई कुंभारे यांच्या राजकीय पक्षासोबत युती होती। मागच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये बरियमचे उमेदवार असलेले श्री अजय कदम यांना भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक चिन्हावर आम्ही उमेदवारी दिली, युतीमध्ये उमेदवार म्हणून केलं। 3000 मताने ते मागच्या वेळेला पडले। या वेळेला भारतीय जनता पक्षाचा टर्न होता। आम्ही भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता अजय अग्रवाल यांच्या रूपानं निवडणुकीमध्ये उभा केला। इथपर्यंत सगळं बरं होतं, परंतु कालपर्यंत युतीमध्ये असलेल्या सुश्री सुलेखाताई कुंभारे यांनी अगदी पातळी सोडत वैयक्तिक स्तरावर बावनकुळे साहेबांवरती जे काही आरोप केलेले आहेत ते आम्हाला मुळात या वृत्तीला आमचा विरोध आहे। जे कालपर्यंत जे काही सगळं चांगलं होतं, कालपर्यंत बावनकुळे साहेबांचं काम जे चांगलं दिसत होतं, आज असं काय घडलं की जे सुलेखाताईंना पटेनासं झालं आणि पटेनासं झालं। हे वाद विरोध मतभेद आम्ही समजू शकतो, परंतु एकदम खालच्या पातळीवर जाऊन जे आरोप करण्याचे जे प्रकार आहेत ते आम्हाला मुळातच मान्य नाहीत। सुलेखाताई असं म्हणाल्या की आम्ही मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहेत। अगदी हास्यास्पद अशा पद्धतीच्या आरोपांना खरं तर आम्ही काळजी करत नाही, परंतु जर उत्तर दिलं नाही तर त्याचे वेगळे परिणाम किंवा वेगळ्या चर्चा सर्वदूर समाजात पसरू नये
एवढ्याच अर्थानं आम्ही तुमच्या समक्ष आज हजर झालेलो आहोत.